आता USCMA बद्दल मी तुम्हाला एक मजेशीर गोष्ट सांगतो. USCMA हे ॲक्च्युअल नाव नाही आहे कोर्सचं. कोर्सचं नाव ॲक्च्युअली CMA एवढंच आहे, सर्टिफाईड मॅनेजमेंट अकाउंटंट. पण मजेशीर पार्ट असा आहे की इंडियामध्ये म्हणजे भारतात एक सेम नावाचा कोर्स चालतो, त्याचंही नाव CMAच आहे, कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट. आता ह्याचंही नाव CMA आणि दुसऱ्या कोर्सचंही नाव CMA. म्हणून आपण म्हणताना युजली असं म्हणतो की जेव्हा इंडियन CMA बद्दल बोलतो आपण इंडियन CMA म्हणतो, आणि जेव्हा USCMA जे ग्लोबल लेवलवर एक्सेप्टेड आहे 150 कंट्रीजपेक्षा जास्त, ह्याला आपण ग्लोबल CMA किंवा US मधून ओरिजिन होतं आहे म्हणून USCMA असं म्हणतो. आज या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत USCMA बद्दल. बेसिकली हा कोर्स का केला जातो, या कोर्सची मार्केटमध्ये काय डिमांड आहे, तुम्हाला इन्व्हेस्टमेंट वाईज खर्च किती येऊ शकतो, तुम्हाला सॅलरी किती मिळते, आणि आयडियली हा कोणी केला पाहिजे. पण सुरुवात करण्याअगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर नमस्कार, माझं नाव आहे आदित्य शेलार. मी फाउंडर आणि CEO आहे फिनसीड एज्युकेशनचा, जिथे मी USCMA हा कोर्स शिकवतो. मी स्वतः USCMA आहे, सर्टिफाईड FRM आहे, आणि मी माझं MBA IIM लखनौ या कॉलेजमधून केलं आहे. आणि ह्याच्या आधी मी कॉर्पोरेटमध्ये कामाला होतो, जिथं मी डॉश बँक, FIS, वॉटफिक्स आणि KPMG अशा कंपनीजबरोबर काम केलं आहे, स्ट्रॅटेजी, सस्टेनेबिलिटी आणि फायनान्स या डोमेनमध्ये. चला सुरुवात करूया. आता असं समजा की एक कंपनी किंवा एक ओव्हरऑल बिझनेस आहे जो ऑपरेट करतोय. आता ह्या बिझनेसमध्ये किंवा या कंपनीमध्ये एक बिझनेस टीम असते जे तुमच्या प्रोडक्टवर किंवा सर्व्हिसवर काम करते. असं समजा की एखादी ऑटोमोबाईल कंपनी आहे आणि तिथं कार मॅन्युफॅक्चरिंगचं मेन काम आहे, किंवा एखादी IT सर्व्हिसेस कंपनी आहे आणि तिथं सॉफ्टवेअर इंजिनियर्स आहेत, ते एखादा सॉफ्टवेअर बनवत आहेत. आता हे प्रोडक्ट असलं किंवा सर्व्हिस असली, या कंपनीला रन करण्यासाठी पैशांची तर गरज लागते. आता जेव्हा ते पैसे या बिझनेसमध्ये येतात, ते आल्यानंतर त्याला सांभाळण्याची गरज लागते. आता तुम्ही हे पैसे वेगवेगळ्या टीमला दिलेत, एक बजेट बनवलं, परचेस टीमला एक स्पेसिफिक बजेट दिलं, काम चालू झालं, तुमची फॅक्टरी चालू लागली, किंवा तुम्ही सर्व्हिस सेक्टरमध्ये असाल तर तुमचे इंजिनियर्स काम करतायत, त्याचे सॉफ्टवेअर बनवत आहेत. तर हे सगळं काम झाल्यानंतर त्याचा हिशोब पण तर केला पाहिजे. या सगळ्या कामांसाठी आयडियली एक CMA तुमची मदत करू शकतो. आता CMA सर्टिफाईड मॅनेजमेंट अकाउंटंट, ह्याच्यात मॅनेजमेंट अकाउंटंट या शब्दावरती भर द्या. मॅनेजमेंट अकाउंटंट म्हणजे जो तुमच्या बिझनेसमध्ये एंड टू एंड फिनान्स आणि अकाउंटिंगची पूर्णपणे काळजी घेतो. पहिलं काम मी एकदम सोप्या भाषेत सांगतो. असं समजा की एक बिझनेस स्टार्ट होतोय आणि त्याला कॅपिटलची गरज आहे, बेसिकली गुंतवणूक आणली पाहिजे. तर त्याच्यासाठी इन्व्हेस्टर समोर जाणं, तो पूर्ण बिझनेस एक्सप्लेन करणं की प्रोडक्शन किती होणार आहे, आपला सेल किती एक्सपेक्टेड आहे, याचं व्हॅल्युएशन बदलणार आहे की नाही, पुढच्या 10 वर्षात आपण स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट होऊ शकतो की नाही, हा सगळं अनालिसिस प्रेझेंट करणं हे पहिलं काम असतं, ज्याला कॉर्पोरेट फायनान्स म्हणतो. दुसरं काम असतं की एकदा ती गुंतवणूक मिळाली आपल्या बिझनेससाठी, ती वेगवेगळ्या टीमला दिली पाहिजे. मार्केटिंगला त्यांचं बजेट दिलं पाहिजे, सेल्स टीम उभी केली पाहिजे, प्रोडक्शनला पैसे दिले पाहिजे, मशिनरीज घेतल्या पाहिजे, वेगवेगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. इथं पार्ट येतो तुमचा FP&Aचा, फायनान्शियल प्लॅनिंग अँड अनालिसिस. आणि त्याचबरोबर पुढे तुम्ही अकाउंटिंग सुद्धा याचं करू शकता, बेसिकली हिशोब ठेवू शकता की जे काम जसं ठरवलंय ते आपण तसं करतोय की नाही. आणि शेवटी एक रिपोर्टिंगचं काम येतं. रिपोर्टिंगचं काम असं की तुमचं ओव्हरऑल वर्ष संपलंय, फायनान्शियल इयर संपलंय. भारतात फायनान्शियल इयर 1 एप्रिल ते 31 मार्च असं चालतं. तर 31 मार्च नंतर आता तुम्हाला तोच हिशोब तुमचे जे इन्व्हेस्टर्स आहेत, ज्यांनी तुमच्यात गुंतवणूक केली, त्यांना प्रेझेंट करायचं आहे, तुमचे सिनियर मॅनेजमेंट आहेत त्यांना प्रेझेंट करायचं. हे काम सुद्धा एक CMA चोखपणे करू शकतो. तर ह्यात जर तुम्हाला करिअर वाईज इंटरेस्ट असेल असे कामं करण्यात, तर तुम्ही CMA नक्की कन्सिडर करू शकता. आता CMAची मी एक स्पेशल गोष्ट सांगतो की USचा कोर्स असून पण हा इंडियात इतका का फेमस आहे, तुमचा विश्वास बसणार नाही. जरी हा कोर्स US मधून आला असेल तरी ह्याचे सगळ्यात जास्त मेंबर्स म्हणजे सगळ्यात जास्त CMA जगभरात आहेत ना, भारतातच आहेत. भारत हा पहिल्या क्रमांकावर आहे, चायना दुसऱ्या क्रमांकावर आहे, आणि US स्वतः हे तिसऱ्या क्रमांकावर आहे, जर आपण मेंबर्स बद्दल बोललो तर. आता हे का घडू शकलं किंवा का हा कोर्स एवढा फेमस झाला भारतात, याचं एक सोपं कारण आहे. भारतात जेव्हा कुठलाही स्टुडंट कॉमर्स साईडला जातो, BCom, BBA, BAF, BMS असे कोर्सेस परस्यू करतो, तर ह्या कोर्सला ना जास्त डिमांड नाहीये, कारण खूप बेसिक लेवल नॉलेज किंवा बेसिक लेवल स्किल्स बिल्ड होतात. तर मग मुलं प्रोफेशनल कोर्सकडे जातात. आता प्रोफेशनल कोर्समध्ये 2 ऑप्शन असतात. एक तर तुम्ही इंडियन कोर्स करू शकता, तुम्ही CA करू शकता, चार्टर्ड अकाउंटंट, तुम्ही CS करू शकता, कंपनी सेक्रेटरी, किंवा इंडियन CMA होऊ शकता. आता हे कोर्स चांगले आहे, खरंच चांगले आहेत, पण इथं प्रॉब्लेम कसा आहे ना की आपलं जे पॉप्युलेशन आहे, ते पॉप्युलेशन जेव्हा एवढ्या मोठ्या संख्येत या कोर्सेसकडे जातं ना, त्यांना क्वालिटी मेंटेन करण्यासाठी किंवा तो एक कॉम्पिटिटिव्हनेस मेंटेन करण्यासाठी याचा जो पासिंग रिझल्ट लागतो तो अगदी 10% लागतो, आणि तो पण लेवल्समध्ये. म्हणजे जेव्हा 100 मुलं हा कोर्स चालू करतील, पहिली लेवल क्रॉस करायला 10%च मुलं पास होतील, त्यातने 10% दुसऱ्या लेवलला पास होतील. सो 100रातले 2 ते 3 फक्त ॲक्च्युअली ते कोर्स कंप्लीट करू शकतात, बाकीचे मुलं पासच होत नाही. मग इथे आले इंटरनॅशनल कोर्सेस. बरेचसे कोर्सेस आहे, आणि इंटरनॅशनल कोर्सचं सांगायचं झालं तर पासिंग रेट 30 ते 40% असतो. म्हणजे 100
मुलं बसल्यानंतर 30 ते 40 मुलं पास होतात. आता करिक्युलम किंवा स्किल तेच आहे, पण जस्ट बिकॉज कॉम्पिटिशन वेगळी आहे, तुम्ही ग्लोबल लेवलवर कम्पीट करताय, इथं 30% थोडंसं सोपं वाटतं. याच्यामुळे हा कोर्स इनिशियली फेमस झाला. दुसरं आहे खर्च जर बघायला गेला तरी हा US कोर्स असून डॉलर्समध्ये याची फी आहे, तरी पण हा तेवढा महाग नाही आहे. काही कोर्सेस आहेत जे खूप महाग आहेत, 4 लाख 5 लाख या रेंजमध्ये जातात. पण तुम्ही इंडियन कोर्सेसला जर कम्पेअर केलं, कोचिंगची फी वगैरे पकडून, रिअटेम्प्टची फी पकडून, तर 1 ते 2 लाख रुपये लागतात. आता हा US कोर्स असून सुद्धा स्टुडंट्सला 1 ते 1.5 लाख रुपये लागतात आणि प्रोफेशनल्सला 1.5 ते 2 लाख रुपये लागतात. आणि यात मी कोचिंग फी इन्क्लूड करून सांगतो. तर फीमध्ये जास्त अंतर नाही आहे, पण पासिंग रेटमध्ये जास्त अंतर आहे. तो एक मोठा फरक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, टाईम, लागणारा वेळ. आता जेनझी जसं पुढे येतं आहे, मी एक ऑब्झर्व करतो की ह्यांच्यात जास्त पेशन्स नाही आहे. पटकन शिकून त्यांना बघायचं आहे, आवडलं तर ठीक आहे, नाही आवडलं तर पुढे मूव्ह व्हायचं. आणि ह्या आयडिओलॉजीला CMA अगदी फिट आहे. कारण तुम्ही एक टिपिकल इंडियन कोर्स घेतला, याला 4 ते 5 वर्ष लागतात कंप्लीट व्हायला, ज्यात तुम्हाला एक्सपिरियन्स आणि अभ्यास दोन्ही एकाच वेळेस कंप्लीट करावा लागतो. पण US CMA जर तुम्ही बघितलं तर तुम्ही हे वेगवेगळे कंप्लीट करू शकता. म्हणजे सुरुवातीला फक्त एक्झाम्स कंप्लीट करू शकता, 1 वर्षात होऊन जातात, आणि नंतर 2 वर्ष लागतात तुम्हाला एक्सपिरियन्स कंप्लीट करायला. म्हणजेच जर तुम्ही एक्सपिरियन्स आणि एक्झाम एकत्र कंप्लीट केलं तर 2 वर्षात CMA होऊ शकतात. 2 वर्षाचा एक्सपिरियन्स ऑलरेडी असेल तर फक्त एक्झाम करा, 1 वर्षात CMA व्हा. जर तुमच्याकडे ऑलरेडी फायनान्सचं नॉलेज असेल आणि तुमचा ऑलरेडी अभ्यास झालेला असेल बराचसा, जस्ट रिवाईज करून जायचं आहे, तर अगदी 6 महिन्यात पण तुम्ही CMA होऊ शकता. तर तुम्ही वेळेचा फॅक्टर बघितला, इंडियन कोर्सेसला लागणारे 4 ते 5 वर्ष, आणि हा US कोर्स असून सुद्धा 1 वर्षात होणारा, एक टिपिकली 1 वर्षात होणारा कोर्स, याच्यामुळे सुद्धा खूप मोठा फरक जाणवतो. सो ही आहे ओव्हरऑल स्टोरी. हे झालं ओव्हरऑल कंपॅरिझन. आता सिलेबससाठी किंवा करिक्युलमसाठी मी एक वेगळा व्हिडिओ शूट करेनच, पण महत्त्वाचा पार्ट की सॅलरी किती मिळते. जर तुम्ही फ्रेशर असाल, म्हणजे फक्त BCom कंप्लीट झालं आणि CMA कंप्लीट झालं, ह्या क्वालिफिकेशनवर 4 ते 6ची आयडियल रेंज आहे. आता इथे तुम्ही जास्त प्रीमियम एक्सपेक्ट करू नका, कारण तुम्हाला अजून एक्सपिरियन्स नाही आहे. तुम्ही अजून त्या शिकाऊ ट्रेजेक्टरीमध्येच आहात की तुम्ही शिकताय अजून. तुमच्याकडे जरी एक्झाम्स क्लिअर असेल, म्हणजे एक पुस्तकी नॉलेज पूर्णपणे आहे, केस स्टडीजचं पण नॉलेज आहे, पण तेच तुम्ही बिझनेसमध्ये कसं एक्झिक्यूट करताय, तुमच्या जॉबमध्ये कसं एक्झिक्यूट करताय, हे बघणं अजून बाकी आहे. तर त्यासाठी तुम्ही पहिले 1 ते 2 वर्ष हे तुमच्या ट्रेनिंग कॅटेगरीमध्येच टाका, जरी तुम्ही फुल टाईम काम करताय, आणि सॅलरी असेल 4 ते 6 लाख पर इयर. पण 1 ते 1.5 किंवा 2 वर्षाच्या एक्सपिरियन्स नंतर तुम्ही स्विच घेऊ शकता आणि इथं तुमची सॅलरी 6 ते 10 या रेंजमध्ये जाऊ शकते, जिथं आयडियल रेंज आहे 8 लाख रुपये. आता तुम्ही जी मेन इन्स्टिट्यूट आहे IMA, त्यांचा जर सर्वे बघितला सॅलरीचा इंडिया लेवलवर, तर त्यांचा सर्वे सांगतो की 7.5 लाख ही ॲव्हरेज सॅलरी एक्सपेक्टेड आहे. तर ह्याप्रमाणे आय होप की तुम्हाला कल्पना येईल की खर्च किती लागतोय, वेळ किती लागतोय, आणि तुम्हाला ह्यावर सॅलरी किती मिळू शकते. जर तुम्हाला ह्या कोर्सबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की मेन्शन करा. ह्या कोर्सची जर एलिजिबिलिटी सांगायची झाली तर 12वी नंतर कोणीही हा कोर्स कंप्लीट करू शकतो, आणि एक कंप्लीट CMA होण्यासाठी तुम्हाला एक ग्रॅज्युएट डिग्री लागते, तुमचे CMAचे दोन्ही एक्झाम्स कंप्लीट लागतात, आणि 2 वर्षाचा एक्सपिरियन्स कंप्लीट लागतो. याचबरोबर आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहे. जसं मी सांगितलं, काही क्वेश्चन्स असतील कमेंट सेक्शनमध्ये नक्की मेन्शन करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर थम्स अप नक्की द्या. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.